श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहे. काही लोकांची अशी मतं असतात की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप दुःख येतं, संकट येतात, अडचणी येतात, परंतु असं नसतं. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं होणं अशक्य आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. स्वामी आज्ञे विना काळहीनेही त्याला, परलोकी ही भीती ना तयाला. नेमकं याच पद्धतीने श्री स्वामी समर्थांची जर इच्छा असेल तर सर्व काही होऊ शकते. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती केली जाते त्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती, भूत बाधा कोणत्याही प्रकारे काहीही ते थांबू शकत नाही. कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी सर्व काही शक्य करणारे आहेत. आज मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे हा अनुभव देखील याच पद्धतीचा आहे. आपलं विज्ञान असं सांगतं की या जगामध्ये भूत बाधा, करणी बाधा, पिशाच बाधा असं काहीही नाही. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, विज्ञानाने शोध लावला की या गोष्टींवर जी इथे आहेत, परंतु खूप लोकांचे अनुभव असे देखील आहेत की त्या लोकांनी अशा प्रकारच्या बाधेचा सामना केलेला असतो आणि त्या लोकांना देखील काय त्रास सहन करावा लागलेला आहे ते ज्याच्यावरती वेळ आलेली आहे त्यालाच माहीत असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, जशी पॉझिटिव्ह शक्ती आहे तसेच निगेटिव्ह शक्ती ही नक्कीच असते. त्यामुळे काही लोकांचं मत असो किंवा नसो, परंतु ज्याने अनुभव घेतलेला आहे त्यालाच माहीत असतं. आज मी तुम्हाला याच पद्धतीचा एक श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या अनुभव आपल्याला एका ताईंनी सांगितलेला आहे आणि त्यांची जी लहान बहीण तिच्यावरती हे संकट आलेलं होतं. तर ताई सांगतात की त्यांच्या घरामध्ये त्या आणि त्यांची बहीण आणि एक भाऊ आणि आई वडील असं 5 माणसांचं कुटुंब. चला तर मग त्या ताईंचा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया. चला तर ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या घरामध्ये मी मोठी, माझी लहान बहीण आणि माझा भाऊ आणि माझे आई वडील असं माझं 5 माणसांचं कुटुंब आहे. मी कॉलेजला आणि माझी बहीण शाळेमध्ये शिकत आहे. तर माझ्या घरामध्ये असं झालं की म्हणजे आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची देवी देवतांची कशाचीही म्हणजे सेवा, नित्यसेवा असं काही होत नव्हतं. घरामध्ये जे देव आहेत त्या देवांची दररोज आंघोळ वगैरे घालणं, त्याला हळदी कुंकू लावणं आणि अगरबत्तीने ओवाळणं झालं. मग संध्याकाळी तेवढंच दिवा लावणे आणि अगरबत्तीने ओवाळणे एवढंच आमच्या घरी देवपूजा केली जात होती. परंतु कोणत्याही देवाचं नामस्मरण वगैरे असं काहीही नव्हतं. कोणत्याही ग्रंथाचं पठण आमच्या घरामध्ये होत नव्हतं. आमच्या घरामध्ये म्हणजे सर्व काही व्यवस्थितच होतं. परंतु एके दिवशी असं झालं की माझी जी लहान बहीण होती तर तिच्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न होतं आणि तिची मैत्रीण भावाचं लग्न देखील म्हणजे आमच्या इथेच होतं. म्हणजे म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथेच लग्न देखील होतं. मग तिच्या मैत्रिणीने सांगितलं आणि त्यांचे आणि आमचे संबंध हे खूप चांगले, त्यामुळे तिच्या आई वडिलांनी देखील सांगितलं की आमच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही सर्वजण यायचं आहे. तर मग ना तिची मैत्रीण म्हटल्यानंतर ती अगोदरच उरकून बसली होती की मला अगोदर तेथे जायचं आहे, म्हणजे सर्व काही आवरायचं आहे, माझ्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे, मग मला फुल एन्जॉय करायचं आहे. मग असं झाल्यानंतर मग तिच्या आई वडिलांनी देखील आम्हा सर्वांना सांगितलं होतं. मग ती अगोदर लग्नाला निघून गेली. लग्नाला निघून गेल्यानंतर आम्ही देखील पाठीमागून गाडीवरून लग्नाला गेलो. लग्न काही दूर अंतरावरती नव्हतं, परंतु त्यांच्याच तिथे घराच्या आसपास एक हॉल होता, तिथेच लग्न होतं. आमच्या घरापासून जाताना मधला मार्ग होता, रेल्वेचा पटरी तिथे येत होती आणि तिथून असा मधल्या मार्गाने खूप थोड्या अंतरात 10-15 मिनिटाचाच रोड होता आणि तेथे जाऊन पायी पायी जाऊ शकत होतो. असा रोड होता आणि माझी जी बहीण होती ती तिची मैत्रीण तिला बोलवायला आली आणि दोघी जणी चालत गेल्या.
लग्न वगैरे खूप छान पार पडलं आणि संध्याकाळी आम्ही सर्वजण गाडीवर आलो. तिला देखील चल म्हटलं, परंतु ती म्हणाली की नाही, मी लग्न वगैरे सर्व झालेलं आहे, परंतु मी घरी गेल्यानंतर थोडं नवरा नवरीचं बघणार आहे आणि त्यानंतर मी संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत मी घरी येईन. तिनं सांगितलं आणि मग आम्ही सर्वजण आलो आणि तसं ती आणि तिची ती मैत्रीण ह्या पक्क्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या दोघींचं एकमेकींवर खूप जीव होता हे आम्हाला देखील माहित होतं. मग आम्ही सर्वजण निघून आलो. मग संध्याकाळी ती येताना तिला तिच्या मैत्रिणीला देखील सांगितलं होतं की या म्हणून दोघी जणी. मग ती रस्ता हा रोजचाच असल्यामुळे तिची मैत्रीण तिला निम्म्यापर्यंत घालवायला आली आणि त्यानंतर ही एकटीच आली. आल्यानंतर मग तिनं येताना तिच्या काय मनात आलं कोणास ठाऊक, परंतु ती जो रेल्वेचा रूळ होता, त्याच्या पूल होता, त्या पुलाच्या खालून आली आणि खालून आल्यानंतर घरी आली. संध्याकाळी आमचं म्हणजे आम्ही लग्नावरून आलेलो होतो, त्यामुळे आम्ही काही कंटाळलेलो होतो, त्यामुळे कोणतंच काम वगैरे केलेलं नव्हतं. आम्ही सर्व काही गप्पाच मारत बसलो होतो. संध्याकाळी ती आल्यानंतर आम्ही नंतर घरची स्वच्छता वगैरे करून स्वयंपाकाला सुरुवात केली आणि संध्याकाळी 8-9च्या दरम्यान तिला खूपच ताप यायला सुरुवात झाली. मग ताप आल्यानंतर तिचं अंग वगैरे भासायला सुरुवात झाली. मग ताप आला आहे, आई म्हटली की दृष्ट वगैरे झाली असेल, उन्हात कुठं फिरले असेल म्हणून मग येईल कमी असं विचार केला. परंतु थोड्या वेळ गेल्यानंतर ताप काही कमी आलाच नाही. मग काय केलं की आईने दृष्ट वगैरे काढली. आई म्हटली की सारखी नटून वगैरे इकडे तिकडे धावत असते, म्हणून तिच्यावरून मीठ वगैरे उतरून टाकलं, परंतु ताप काही कमीच होईना आणि नंतर नंतर तर ताप वाढत गेला. थोड्या वेळाने असं झालं की तिच्या तापाचं प्रमाण हे खूप वाढलं आणि मग आई म्हणाली की तू जा, तिच्या जवळ बसून तिला सांगितलं की तू जाऊन आराम कर. मग तिच्या अंगाला मिठाच्या पट्ट्या वगैरे लावायला सुरुवात केली. थंड पाण्याने आणि मीठ टाकून अंग वगैरे पुसलं तिचं, तर ती जरा थोडंसं बरं वाटू लागलं. परंतु त्यानंतर तिला जेवण वगैरे करायचं म्हटलं तर ती नको म्हणाली. मग संध्याकाळी आम्ही सर्वच जण मग ती माझ्या रूम मध्ये झोपली आणि आई, भाऊ आणि वडील हे तिघे जणी दुसऱ्या रूम मध्ये झोपत होतो. आम्ही दोघी जणी रूम मध्ये एका झोपलेलो असताना रात्री 12च्या सुमारास ती अचानकच उठून बसली आणि केस वगैरे तोंडावर घेतले आणि घर 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 असा आवाज करायला तिने सुरुवात केली. मग आवाज कशाचा येत आहे म्हणून मला देखील जाग आली. पाहते तर काय, तर ही उठून बसलेली होती, तोंडावर केस घेतलेली होती आणि मोठमोठ्याने असं तोंडातून घर घर आवाज काढत होती आणि मधूनच दात वगैरे असं कचकच कचकच दात वाजवायची, कडकड कडकड असा दात वाजवायला लागली. मग त्यावेळेस तिनं ते दात वाजवायच्या आवाजाने मला पूर्ण जागी झाली. तर त्यावेळेस पाहिलं तर ही अशी करत होती. मग तिला विचारलं की तू काय करते आहे, खाली झोप, तुझं काय चाललं आहे. तर तेवढ्यात तिने मोठमोठ्याने हसायला सुरुवात केली आणि किंकाळायला देखील सुरुवात केली. त्याच वेळी आईला हाक मारली आणि आई देखील आवाजाने लगेच म्हणजे मी का ओरडते आहे, त्यामुळे आई देखील तेथे आली. आई आल्यानंतर आई वडिलांनी देखील, भाऊ देखील पाठीमागून आला. सर्वांनी तो प्रकार पाहिला की हिला काय झालं आहे. तर त्यावेळेस तिनं तोंडावरती केस घेतलेली होती आणि मोठमोठ्याने किंकाळत होती. त्याचबरोबर दातांचा कडकड आवाज काढत होती. घर 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 तोंडातून आवाज काढत होती, म्हणजे असा विचित्र प्रकार करत होती. तर आई म्हणाली काय ग, काय झालंय, असं तोंडावरती केस घेऊन काय तुझं चाललंय. तर आईने केस तोंडावरून पाठीमागे सारली तर तिने पूर्ण डोळे पांढरे केलेले होते आणि ती ज्यावेळेस आई हे पाहिल्यानंतर आम्ही सर्वच जण खूप घाबरलो. तर ती एकदमच मोठमोठ्याने हसायला लागली आणि पाय आणि हात यावरती चालायला सुरुवात केली. इकडून तिकडे तिनं चालायला सुरुवात केली, त्याचबरोबर किंकाळायला सुरुवात देखील केली. म्हणजे हे सर्व पाहून आम्ही सर्वजण घाबरलो. परंतु आई अशी म्हणाली की तिला वगैरे म्हणजे तापामुळे असं काही होत असेल, कारण ताप जास्त झाल्यावर देखील म्हणजे सर्व काही कंट्रोल मधून जातं, असं त्यामुळे झालं असेल. त्यानंतर थोड्या वेळ तिला गोड वगैरे बोलून तुला काय झालं आहे, तू शांत हो, असं गोड वगैरे बोलल्यानंतर ती जरा थोडी शांत झाली. म्हणजे जे काही प्रकार करत होते ते सर्व काही शांत झाले आणि मग वडील म्हटले की आपण तिला मिठाच्या पाण्याने पुन्हा एकदा पुसून काढू आणि सकाळी तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. मग सर्व काही तेच केलं. मिठाचे पाणी वगैरे आणलं पुसून आणि नंतर कपाळावरती मिठाच्या पट्ट्या ठेवल्या आणि सकाळी उठल्यानंतर ती पूर्ण नॉर्मल झाली. जशी ती पूर्वी होती त्याच पद्धतीने झाली आणि मग सकाळी वडील तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांना सांगितलं की तिने रात्री असं असं केलं. तर डॉक्टर म्हणाले की ताप असल्यावरती बॉडी पूर्ण म्हणजे कंट्रोलमध्ये राहत नाही, तर त्यावेळेस वेगवेगळे प्रकार करतात.
तर त्यांनी 3 दिवसाच्या गोळ्या वगैरे दिल्या आणि सांगितलं की 3 दिवसात तिचा ताप पूर्ण कमी येईल. मग तिच्या गोळ्या वगैरे खाल्ल्या तरी ती नॉर्मल होती, तिला काहीही झालं नाही. मग तिचा ताप वगैरे खूप कमी आला, ती नॉर्मल झाली. आणि 2-3 दिवसांनी पुन्हा ती म्हणजे 3-4 दिवसांनी अमावस्या पुढे आलेली होती आणि अमावस्याचं संध्याकाळ अंधार पडला की हिने सुरुवातच केली पुन्हा तसं करायला. दात वगैरे वाजवायची, कडकड कडकड कडकड, डोळे फिरवायची, पांढरे डोळे करायची, केस अशी तोंडावरती घ्यायची, केस ओढायची. मग अशा प्रकारे तिने करायला सुरुवात केली. मग हे काय चाललं आहे? मग पुन्हा तिचं तेच पांढरं डोळं, दात वाजवणं, हातावर आणि पायावर चालत जाणं, इकडे तिकडे मोठमोठ्याने किंकाळणं, हसणं, ओरडणं, रडणं, रडत देखील ती होती आणि तिचा विचित्र प्रकार असाच चालू राहिला. मग आता आम्हाला देखील समजत नव्हतं की अचानक हिला काय झालं. मग जाणार तर लगेचच, त्यावेळी रात्रीचं जाणार तर जाणार कुठे. मग आम्ही सर्वजण तिला असं राखण बसलो, कारण ती काहीही करायची, इकडे जायची तिकडे जायची, अशी चार म्हणजे हात आणि पायावरती कुणीकडेही पळायची. तर त्यावेळेस आम्ही दरवाजात सर्वजण बसलो. मग तिचं ते चाललं होतं. मग आम्ही रात्रभर तिला राखण केली. दुसऱ्या दिवशी मग असं एखादं विचारतच की संध्याकाळी अंधार पडल्यानंतर काय झालं, काय झालं होतं. मग विचारल्यानंतर आईने सांगितलं की असं असं केलं तिनं. तर ते म्हणाले की तिला काही बाधा वगैरे झाली की काय, तर तुम्ही असं करा की तिला दर्ग्यामध्ये वगैरे घेऊन जा. म्हणजे तुमच्या सांगण्यावरून तर असंच वाटतंय की तिला 2 वेळा असं झालं, म्हणजे याच्या अगोदर देखील तिला लग्नावरून आल्यानंतर असंच झालं होतं. आणि असं जर बाधा वगैरे असेल तर अमावस्या पौर्णिमेला आणि असं काही काही त्रास होतो तर तुम्ही असं करा की दर्ग्यामध्ये जावा. तेथे गेल्यानंतर असं काही अंगामध्ये राहत नाही. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आई, मी आणि माझे वडील आम्ही सर्वांनीच घरामध्ये सांगितलं की उद्या तुला लवकर उरक आणि आपण दर्ग्यामध्ये जायचं आहे दर्शन घ्यायला. तर हो म्हणाली. त्यावेळेस तिला देखील तिने कोणत्याच प्रकारचे रिॲक्शन वगैरे काहीच केली नाही. सकाळी आमच्या बरोबर ती उठली, अंघोळ वगैरे केली. आम्ही सर्वजण दर्ग्यामध्ये गेलो, नमस्कार वगैरे केला आणि तिथे त्यांनी पाणी वगैरे तिच्या अंगावरती शिंपडलं, परंतु तिला काहीच झालं नाही. आणि जर अशी बाधित व्यक्ती जर तिथे दर्ग्यामध्ये नेली तर खूप आरडाओरडा करत असते, खूप रडत असते, मला सोडा मला सोडा असं देखील म्हणून ओरडत असते. परंतु हिचं काहीच नव्हतं, पूर्ण नॉर्मलच होती, हिला काहीच झालं नाही. मग त्यानंतर आम्ही घरी आलो. आम्हाला असं वाटलं की आता तिथे दर्ग्यावरून आल्यानंतर आता काहीच नाही, ही पूर्णपणे नॉर्मल आहे, हिला आता काहीच नाही, त्यातून सर्व काही हिच्या अंगातून बाहेर निघाला असेल असा आमचा समज झाला. आणि त्यानंतर काही दिवसातच पौर्णिमा आली आणि अमावस्या झाल्यानंतर तिला तेवढ्या दिवस काही सुद्धा झालं नाही, ती पूर्ण नॉर्मलच होती. पुन्हा पौर्णिमेला तोच त्रास. आम्ही त्या दिवशी देखील रात्रभर जागून जागून काढली, तरी देखील पुन्हा मग असं कोण काय सांगल, कोण काय सांगल, कोणत्या मंदिरात घेऊन जा, पुन्हा कुठल्या बाबाकडे घेऊन जा, काही उतारा द्या. पण ते देखील सर्व काही केलं, सर्व काही करून पाहिलं, परंतु नंतर कोणी सांगितलं की मंदिरामध्ये घेऊन जा. आणि मंदिरामध्ये देखील आम्ही सांगितलं की सकाळ लवकर उरकायचं आहे आणि आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. म्हणजे असं सांगितलं होतं की मंदिरामध्ये अशा काही बाधित शापित कोण असेल अंगामध्ये तर ते काही मंदिरात प्रवेश करत नाही. तर ही आम्ही सर्वजण तिला मंदिरात घेऊन गेलो आणि तिनं तर अक्षरशः गणपतीच्या चरणाशी डोकं टेकवलं तरी सुद्धा काहीच नाही, ती नॉर्मल, कोणत्याच प्रकारचं काहीच नाही तिच्यामध्ये रिॲक्शन. पुन्हा आम्ही घरी आलो, दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं. घरी आल्यानंतर पुन्हा काही दिवस खूप चांगले गेले आणि पुन्हा अमावस्येला तोच त्रास. मग आता म्हटलं की दुर्गा देवीच्या दर्शनाला जावा आणि तिथे असं काही राहत नाही. मग आम्ही दुर्गा देवीच्या देखील दर्शनाला गेलो. तिकडून आल्यानंतर देखील खूप चांगलं, म्हणजे काहीच त्रास नाही. परंतु ज्या वेळेस अमावस्या पौर्णिमा यायची तर त्यावेळेस तिचा तोच प्रकार चालू असायचा. मग बाबा केले, उपाय तापाय केले, सर्व काही केलं, परंतु तिला काहीच फरकच जाणवला नाही. काय करावं काही समजत नव्हतं. म्हणजे उपाय तापाय करून सुद्धा काहीच नाही. मग एके दिवशी असं झालं की डॉक्टर वगैरे तर चालूच होते की हिला काय, म्हणजे प्रत्येक जण वेड लागलं की काय, कोणी काय काय झालं आहे, तिला काय बाधा झाली आहे, असं काय वेगवेगळं, प्रत्येकाचं मत वेगवेगळं. दवाखाना देखील चालू केला होता तरी देखील काहीच होत नव्हतं. मग एके दिवशी असंच आमच्या नातेवाईकांचं लग्न होतं, आईच्या नातेवाईकांचं. मग आम्ही सर्वच जण त्या लग्नाला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर ती बाहेर नवरा नवरीच्या पाठीमागे फिरत होती. मी मोठी असल्यामुळे मी काही कुठे गेली नाही, मी आई बरोबरच होती आणि भाऊ देखील तिकडेच नवरा नवरीच्या पाठीमागे होता. तर त्यावेळेस आईने बोलत बोलतच तिच्या मावशीला सांगितलं की आमच्या घरामध्ये जी माझी लहान मुलगी आहे
ती अशी अशी करत आहे, खूपच वेड्यागत करत आहे. तिच्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न होतं आणि तिथून आल्यापासून त्या रात्रीपासून ती अमावस्या पौर्णिमेला खूप त्रास देत आहे. डॉक्टर केला, म्हणजे कोणता उताराही दिला, मंदिरात नेलं, परंतु काहीच काहीच झालं नाही. आणि त्यावेळेस ना अशी नातेवाईकांनी रूम अशी गच्च भरलेली होती. खूप बाया स्त्रिया तिथे बसलेल्या होत्या. तर सर्वच जण असे, म्हणजे असं आहे वेगळं काहीतरी म्हटलं, सर्वच जण लक्षपूर्वक ऐकतात. मग सर्वच जण शांत झाले आणि आई जे काही सांगत होती ती सर्वांनीच लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली. आणि सर्व काही आईचं सांगून झाल्यानंतर तेथे एक म्हणजे आता त्या कोण होत्या माहीत नव्हतं, परंतु आता मी काकू म्हणेन, तर त्या काकू शांतपूर्वक ऐकून झाल्यानंतर त्या म्हणाल्या की तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण किंवा कोणत्या ग्रंथाचं पठण वगैरे करता का? तर आम्ही सांगितलं की नाही, आम्ही फक्त आमच्या घरातील देव वगैरे आहेत तर त्यांचीच पूजा वगैरे करत असतो. कोणत्याही ग्रंथाचे वगैरे पठण आमच्या घरामध्ये होत नाही. तर त्या म्हणाल्या की मग तुम्ही असं करा की श्री स्वामी समर्थांचं घरामध्ये नामस्मरण चालू करा. तर त्यांनी सांगितलं की मी देखील एक स्वामी सेवेकरी आहे आणि मला स्वामींचे खूप अनुभव देखील आलेले आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये याल तर त्यावेळेस अशा निगेटिव्ह शक्ती वगैरे घरात प्रवेश करत नाही. कारण स्वामींची जिथे सेवा होते, जिथे नामस्मरण होतं, तर त्यावेळेस ना घरामध्ये एक पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते आणि अशा निगेटिव्ह शक्तीला घरामध्ये प्रवेश करू देत नाही. तर त्यावेळेस आईने सर्व काही सांगितलं की आम्ही खूप मंदिरामध्ये तिला घेऊन गेलो, गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो, दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये गेलो. तर तिने देवांच्या चरणाशी स्पर्श करून नमस्कार केला. परंतु तसं आम्हाला काहीच जाणवलं नाही. मग आता काय करावं काहीच सुचत नाही. तर त्यावेळेस त्या काकूंनी सांगितलं की तुम्ही असं करा की तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण ठेवा. तर त्यावेळेस त्या काकूंनी अगोदरच सर्व काही लक्षपूर्वक ऐकलेलं होतं. तर त्या काकू म्हणाल्या की तुम्ही काय करा की तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कराल तर त्यावेळेस ही गोष्ट की आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, ही गोष्ट काही सुद्धा घरामध्ये बोलू नका. तुम्हाला आज नाही झालं तर उद्या तुम्ही कोणीही जा आणि पूजे पारायणासाठी जे काही साहित्य लागणार आहे, म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्हाला आणावा लागेल आणि स्वामींची जप करण्यासाठी एक माळ आणावी लागेल. म्हणजे जे काही साहित्य आहे ते तुम्हाला आणावं लागेल आणि ते सर्व काही तुम्ही गपचिप करायचं आहे. मला असं वाटतं आहे की तिच्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह शक्ती आहे, जी अमावस्या पौर्णिमेला तिला त्रास देतोय, तर ती शक्ती ना ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये सांगता की आपण सकाळी या देवाला जायचंय, तिकडे जायचंय, तर त्यावेळेस ती शक्ती तिच्या अंगातून बाहेर निघत असेल आणि मग अमावस्या पौर्णिमेला तिला त्रास देत असेल. मग त्यामुळे तुम्ही असं काही सांगूच नका, म्हणजे जेणेकरून तिला काही माहितीच होणार नाही. त्यामुळे मग आम्हाला देखील पटलं, की आमचं हे असं चुकलं होतं, की आम्ही अगोदर सर्व काही सांगून करत होतो. तर त्या म्हणाल्या, की मला या सर्व गोष्टींचा अनुभव आहे. त्यामुळे मी खूप दिवसापासून स्वामींची सेवकरी आहे. मला म्हणजे मला माहीत आहे, तुम्ही हा उपाय करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक पडेल असं मला वाटतं आहे. आणि मी तुम्हाला मनापासून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मी जे काही सांगितलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे करा. तर त्यानंतर मग आम्ही लग्नावरून घरी आलो. घरी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं काहीही घरामध्ये डिस्कशन केलं नाही. दुसऱ्या दिवशी मी अंघोळ वगैरे केली आणि लगेचच दुकानात गेली आणि सर्व काही सामग्री एका कॅरी बॅगमध्ये आणल्यानंतर ती कॅरी बॅग देखील मी देवघरातच नेऊन ठेवली, म्हणजे कोणालाही काही समजणार नाही. मग दुसऱ्या दिवशी मी आणि आई पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठलो, अंघोळ वगैरे केली. माझं अंघोळ वगैरे होईपर्यंत आईने घर पूर्ण स्वच्छ केलं आणि मी आल्यानंतर लगेचच पूजा वगैरे मांडली आणि आई अंघोळीला निघून गेली. पूजा सर्व काही मांडून झाली आणि त्यानंतर मग मी नमस्कार वगैरे केला. आई देखील आली तोपर्यंत आईने देखील नमस्कार केला आणि मला सांगितलं, की "तू गुरुचरित्राचं पारायणाला बस, मी वाचायला बस. मी काय बाकीचं ते आवरून घेते." तर आईने सर्व काही कामे करायला सुरुवात केली आणि मी पारायणाला सुरुवात केली. तर त्यावेळेस अचानकच ती झोपलेली होती आणि ब्रह्ममुहूर्तावरती सर्व काही कामं चाललेली होती. आणि अचानकच जसं मी वाचायला सुरुवात केली, तसं ती अचानकच ओरडायला सुरुवात केली. म्हणजे झोपीतच होती आणि अचानकच किंकाळायला सुरुवात केली. "मी काय केलंय? मला का त्रास देताय? मला सोडा. मला त्रास देऊ नका. मी तुम्हाला काही त्रास दिला नाही. मला देखील काही त्रास देऊ नका." अशी करून ओरडायला लागले आणि त्या काकूंनी अगोदरच सांगितलेलं होतं, की काहीही झालं तरी पारायण चालू असताना उठायचं नाही. तर नेमकं मग माझ्या लक्षात ते होतं. मग मी तिचं कितीही आरडणं-ओरडणं चालू होतं. रडत होती मोठमोठ्याने, किंचाळत होती, हसत होती एकदमच मधून, दात वाजवायची, खूप भीती दाखवायची. परंतु मी अजिबात सुद्धा उठली नाही. म्हणजे पारायणाचा जो पहिला दिवस होता,
तो याच पद्धतीने गेला. म्हणजे तिनं दिवसभर आणि पूजा घरात मांडलेली होती, त्यामुळे दिवा वगैरे त्या पूजेच्या समोर चालू होता, धूप चालू होती. त्यामुळे घरामध्ये एक प्रसन्न वातावरण चालू झालेलं होतं आणि दिवस तिने रडून रडून आणि असाच गोंधळ करून घालवला. पारायणाचा पहिला दिवस असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी देखील तिने तोच प्रकार चालू केला. ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून पारायणाला सुरुवात केली की हिने इकडे गोंधळ घालायला सुरुवात केली. असं करत करत 7 दिवस तिने रडून ओरडून, म्हणजे तिला जे काही तिच्याने शक्य होत होतं त्याच पद्धतीने तिने सर्व काही केलं आणि 7 दिवस पूर्ण केले. परंतु शेवटी शेवटी तर असं झालं होतं की तिचं रडून रडून घसा बसलेला होता, तोंड सुजलेलं होतं, डोळे असे लाल झाले होते, केस तिनं असे ओढून ओढून इतके असे उपटून काढले होते. असं म्हणजे तिने स्वतःचा अवतार करून घेतला होता, खूपच विचित्र केला होता. मग तिचा एक असा घसा बसला, तिला ओरडता देखील येत नव्हतं. मग पूजेची सांगता करायची होती, तर त्यावेळेस आम्ही एक जोडी जेवायला बोलवली आणि त्या काकूंनी सांगितलं होतं की जे काही तुम्ही पूजेला जे बनवणार आहे, तर तो नैवेद्य आधी पूजेला दाखवा, देवघराला दाखवा आणि मग देवाला सर्वांना दाखवून झाल्यानंतर जे ताट आहे ते ताट भरून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य तुम्हाला त्या मुलीला खायला घालायचा आहे. तर त्यावेळेस मग सर्व काही उद्यापन खूप छान पद्धतीने पार पडलं आणि नैवेद्य दाखवलेलं ते ताट आई आणि वडिलांना सांगितलं की तुम्ही तिला दोघे जणी धरा, म्हणजे मी तिला भरवते. तर त्यावेळेस आई आणि वडिलांनी तिला धरली आणि मी त्यातील एक घास तिच्या तोंडात घातला, तर तिचं जे रडणं ओरडणं चालू ते देखील चालूच होतं. तर त्यावेळेस ती जरा थोडी शांत शांत व्हायला सुरुवात झाली. म्हणजे ती 1-2 घास खाईपर्यंत पूर्ण रडायची वगैरे थांबली. ती पूर्णच शांत झाली आणि शांत झाल्यानंतर ती एकदम अशी मांडी घालून बसली. तर तिचं डोळे वगैरे लाल झालेले होते रडून रडून, म्हणजे तिने खूपच विचित्र स्वतःचा अवतार केलेला होता. तर त्यावेळेस तिला गोड बोलून सांगितलं की तू एवढं सगळं जेवण करून घे, तू खूप दिवस झालं खूप थोडं थोडंच खात होते आणि ते रडण्यामुळे ओरडण्यामुळे तिचं जेवणाकडे एवढं लक्ष नव्हतंच. थोडं खाल्ल्यागत करायची आणि ओरडण्यात त्यातच तिने 7 दिवस घालवले होते. त्यामुळे तिला सांगितलं की पोट भरून जेव, ताट देखील भरून घेतलं होतं. तर तिला आई आणि वडील आम्ही सर्वांनीच गोड बोलून सर्व काही खायला लावलं आणि त्यानंतर ती एकदम नॉर्मल झाली. 7 दिवस खूप वाईट गेले होते, कारण प्रत्येक क्षण क्षण ती रडत होती. त्याबरोबरच आम्हाला सर्वात महत्वाचं तिची काळजी वाटत होती की तिला काय होतंय का काय एवढा त्रास. परंतु काकूंनी सांगितलं होतं की तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, की तिला काहीही होणार नाही. तिला तिच्या शरीरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती तिला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही घाबरू नका. तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, त्यामुळे तुम्ही जर न घाबरता सर्व काही केलं तर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या बाळाचं नक्कीच रक्षण करतील. आणि नेमकं त्याच पद्धतीने आमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण आणि स्वामींची माळ जप चालू होती. सर्व काही व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित झाल्यानंतर ती देखील खूप नॉर्मल झाली. परंतु या अगोदर असं झालं होतं की तिला फरक मात्र अमावस्या पौर्णिमेपर्यंतच पडायचा. त्यानंतर तिचं अमावस्या आली की ती पुन्हा चालू झालं, पौर्णिमा आली की ती पुन्हा चालू झालं. त्यामुळे आम्हाला एवढा विश्वास वाटत नव्हता की हे सर्व काही केलं. म्हटलं की चला आता बघूया, आता अमावस्या किंवा पौर्णिमा काहीतरी आलं की आपण त्यावेळेस बघूया की हिच्यामध्ये काय अजून जाणवतंय का, की ती नॉर्मल राहते. तर त्यावेळेस नंतर मग अमावस्या आली, तर त्यावेळेस तिचा शरीरामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल वगैरे काहीही झाला नाही, म्हणजे सर्व काही नॉर्मल झालं. तर त्यावेळेस मग तिला विचारलं की म्हणजे तू लग्नाला वगैरे गेल्यानंतर कुठे फिरायला वगैरे गेली होतीस का काय? तर तिने सांगितलं नाही. तर तिला म्हणजे कुठल्या नवीन जागेवर आता तिथल्या तिथेच लग्न होतं, त्यामुळे आम्हा सर्वांना तेथील जागा ओळखीच्या होत्या. मग तिथे काहीच वाटलं नाही. तर तिला मग जाताना येताना कुठून गेली असं काही विचारल्यानंतर तिने सांगितलं की घरी येताना मी पुलाखालून आली. तर त्यावेळेस मग आमच्या लक्षात आलं की पुलाखालून म्हणजे अंधार होता आणि त्या अंधारातून ती आली, त्यावेळेस तिथेच वगैरे तिला ही बाधा झालेली असावी हे आमच्या मनामध्ये लगेचच आलं. मग त्यावेळेस मग तिथून पुढे आम्ही तिला सांगितलं की त्या रस्त्याने जरी गेली तर तुला पुलाच्या वरूनच जायचं आहे, पुलाखालून जाऊ नको, नाहीतर खूप त्रास सहन करावा लागतो. तर त्यावेळेस तिथून जाणारी मुलं मुली ती आमच्या येथील जवळची होती, त्या सर्वांना सांगितलं की कधीही तेथून प्रवास करत असताना पुलाच्या खालून प्रवास करू नका. प्रत्येक वेळी वरूनच करायचा आहे. चांगला रस्ता आहे तेथूनच जायचं. उगाच अडचणीत का बरं शिरायचं? सर्व काही सर्वांना समजून सांगितलं की तिथे बाधा आहे. तुम्ही गेल्यानंतर तिथे आजारी पडता असं काही सर्वांना सांगितलं. कारण आपल्यावर जी वेळ आली ती दुसऱ्यावर कोणावरही येऊ नये. कारण आम्हा सर्वांना माहीत आहे की आम्ही एक एक रात्र कशी घालवली होती.
त्यामुळे अशी वेळ कोणावरही येऊ नये, त्यामुळे आम्ही तिथे असणाऱ्या आमच्या आसपास असणाऱ्या सर्व मुलांच्या आई वडिलांना सांगितलं होतं की या जागेतून तुमच्या मुलांना जाऊ देऊ नका, कारण त्या जागेमुळेच आमच्या मुलीला खूप त्रास झाला. आणि कसं असतं की ज्या वेळेस एखाद्याच्यावर खूप वाईट वेळ येते तर दुसऱ्यावरती येऊ नये हाच प्रत्येकाचा म्हणजे प्रयत्न असतो. त्यामुळे आम्ही देखील सांगितलंच. आणि हा म्हणजे आम्हाला हे समजलं की एका स्वामी सेविकाच्या मार्फत की गुरुचरित्राचं घरामध्ये पारायण करा, म्हणजे हे सर्व काही बाधा वगैरे नष्ट होईल. परंतु आम्हाला जर कोणीच सांगितलं नसतं, जर स्वामी सेविकरी आमच्या आयुष्यामध्ये आले नसते, स्वामी जर आमच्या आयुष्यामध्ये आले नसते, तर कदाचित माझी बहीण कधी चांगली झाली असती कोणास ठाऊक. परंतु स्वामींच्या कृपेनंच ते आमच्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनीच ते आम्हाला बाधेतून मुक्तता दिली. हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आम्ही तेव्हापासून स्वामींचं नामस्मरण घरामध्ये सदैव करत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, तर हाच आमचा अनुभव होता. आणि खरं सांगू का, तर ज्या वेळेस एखाद्यावरती अशी वाईट वेळ येते ना, त्यालाच माहित असतं काय कोणकोणत्या संकटांना सामना करायचा असतो आणि काय त्यावेळेसची अवस्था होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोकांना खरं वाटो किंवा खोटं वाटो याबद्दल आपली शंका नाही, परंतु निगेटिव्ह शक्ती ही असते. म्हणजे जशी पॉझिटिव्ह शक्ती आहे तशीच निगेटिव्ह शक्ती देखील 100% असते. जसा दिवस आहे तसा रात्र आहे आणि तुम्हा सर्वांना माहित असतं की दिवसा पॉझिटिव्ह शक्ती असते आणि नेमकं त्याचप्रमाणे रात्री निगेटिव्ह शक्ती असते. आणि ती पुलाखालून आली, तेथे अंधार होता, त्यामुळेच तेथे निगेटिव्ह शक्ती जास्त प्रमाणात होती. त्यामुळेच तिला बाधा ही झाली आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी स्वामी सेवेकरी ताईंनी सर्व काही सांगितलं आणि त्यामुळेच तर ती बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळाला. म्हणून तर खरोखरच ज्याच्यावरती ही वेळ येते ना त्याला माहित असतं. मला देखील हा अनुभव आलेला आहे, कारण माझी जी मुलगी होती तिला देखील अशी बाधा झालेली होती. खूप भयंकर त्रास सहन करावा लागला होता. म्हणजे त्या बाधेने देखील खूप त्रास दिला होता. अगदी घराच्या दारापर्यंत तिला नेण्यासाठी ती बाधा आलेली होती. तुम्हा सर्वांना जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तिथे लिहिलेलंच आहे की माझ्या लहान मुलीवरती आलेलं म्हणजे बाधा झालेली ती सर्व काही तिथे लिहिलेलं आहे. तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही तेथे जाऊन पाहू शकता. खरोखरच खूप वाईट दिवस असतात ज्यावेळेस अशी बाधा वगैरे होते. त्यामुळे मला तर विश्वास आहे की निगेटिव्ह शक्ती, भूत बाधा, पिशाच बाधा ज्यावेळेस एखाद्यावरती होते तर त्यावेळेस खूप त्रास सहन करावा लागतो. आणि त्यावेळेस देखील श्री स्वामी समर्थांनीच मला वाचवलेलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळेच तर मी सांगत असते की प्रत्येकाने नामस्मरण करणं हे खूप गरजेचं आहे. तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे. सदैव तुमच्या तोंडामध्ये त्या देवाचं नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे. कारण देखील सांगते, कारण ज्या वेळेस तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करता, ज्या देवाची तुम्ही मनापासून भक्ती करता ना, तर त्या देवाचं दायित्व बनतं. जर घरामध्ये एखादं व्यक्ती किंवा स्त्री एखाद्या देवाची मनापासून भक्ती करत असेल तर ते देव पूर्ण कुटुंबाचं रक्षण करत असतात. आपण कधीही पहा, एखाद्या कुटुंबामध्ये कितीही व्यक्ती असले तर सर्वच व्यक्ती एका दिशेने जात नसतात. प्रत्येकाची दिशा ही वेगवेगळी असते. त्यामुळे कधी कोणाच्यावर कशी वेळ येईल, कोणतं संकट येईल, कोणत्या बाजूने येईल हे कोणीही सांगू शकत नसतं. त्यामुळे ईश्वराची जर भक्ती बरोबर असेल आणि तुम्ही जर सदैव देवाचं नामस्मरण जर करत असाल तर तुमच्या भोवती हे एक सुरक्षा कवच निर्माण होतं. आणि जर तुमच्या मनामध्ये, तोंडामध्ये जर श्री स्वामी समर्थांचा जप असेल किंवा कोणत्याही देवाचा जप जर तुम्ही करत असाल तर तुमच्या जवळ ही निगेटिव्ह शक्ती येऊ शकत नाही, तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे ईश्वराचं नामस्मरण करणं हे मात्र तेवढंच गरजेचं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची ज्यावेळेस तुम्ही मनापासून भक्ती करताना तर श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्याचा भार चालवत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच या ताईंचा अनुभव खरोखरच खूपच भयंकर होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल, लहान असो किंवा मोठा असो, तर तुम्हाला मी येथे व्हॉट्सअप नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
तुम्ही नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी स्वामींचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ.